गुहागर तालुका मराठा समाज संघटनेतर्फे आपण आज गुहागर आगार व्यवस्थापकांना जे निवेदन दिलं, तर मुख्य मागणी तुमची काय आहे? मुख्य मागणी आमची अशी आहे की गुहागर पिंपरी चिंचवड ही सुरुवातीपासून असलेली गाडी त्यांनी आता बंद केलेली आहे. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड या भागातून येणाऱ्या माणसांना पुणे आणि स्वारगेटला येऊन 500 ते 600 रुपये खर्च करावे लागतात आणि त्यांना नाग गुरुदंड होतो. म्हणून ती गाडी पूर्ववत सुरू करावी म्हणून आम्ही त्यांना निवेदन आमच्या मराठा समाजातर्फे आम्ही सगळेजणं, काही आमचे सगळे पुण्यातले पण लोक आलेले आहेत, सावंत असतील, आमचे सेक्रेटरी आहेत, अध्यक्ष आहेत, बाकी सगळे पदाधिकारी आहेत, चव्हाण, अशा आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि ते काही ते शिंदेसाहेब नव्हते पण त्यांचे असिस्टंट होते आणि त्यांनी आम्हाला ते निवेदन त्यांना आम्ही देणार आहोत आणि त्याचा विचार करणार आहेत असे त्यांनी आपल्याला एक शाश्वती दिलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे. गुहागर आगाराच्या प्रवाशांच्या समस्यांबद्दल गुहागर आगारामध्ये जा सुधारणा व्हावी अशी आपण रत्नागिरी विभागाला काय विनंती करू शकाल? गुहागर आगाराच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत, मग त्या लाँग रूटच्या गाड्या असतील किंवा शॉर्ट टर्मच्या ज्या काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शाळा असतील, त्या शाळेत त्या शाळा वेळेत जाण्या गरजेचं आहे. आता त्यांनी मगाशी तो प्रश्न आम्ही विचारला होता, पण त्यांनी त्याचं उत्तर अशा पद्धतीने दिलं की असलेली कामगारांची संख्या कमी आणि गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ते आम्हाला ॲडजस्टमेंट करताना म्हणजे तारेवरची कसरत होते, परंतु ती वेळेवर होणं गरजेचं आहे. कारण एकची गाडी समजा 3:30ला आली तर प्रवासी काही इतक्या वेळ थांबू शकत नाही, तर काहीतरी पर्याय शोधून पुन्हा रिक्षा म्हणा, काहीतरी म्हणा, प्रायव्हेट गाडीने तिथे आपल्या वेळेत जाण्यासाठी बघतातच. वरपर्यंत मागणी जाऊ दे. हे आमचे पत्र